विश्वास ठेवू नका असं आवाहन करते. राज्यात आणि देशात पेट्रोल डिझेलसाठी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी रांगा आपण पाहतोय, पण ही परिस्थिती ज्यामुळे उद्भवली आहे त्या युद्धाकडे आता आपण बोलूयात. युद्धाचा आजचा 27वा दिवस आहे, तरी या युद्धाची धग तशीच कायम दिसतेय. आजही इराण, इस्रायल आणि अमेरिकेकडनं भीषण बॉम्ब हल्ले सुरू होते. इस्रायलने एल्सबर्गच्या औद्योगिक क्षेत्रांवरती एअर स्ट्राईक केला आणि या हवाई हल्ल्यानंतर परिसरामध्ये फक्त विनाशाचं चित्र होतं. इराणकडनं हेजबुल्लानं तेल अवीववरती हल्ले केले, तर इराणनं इराकमधल्या अमेरिकेच्या ठिकाणांवरती हवाई हल्ले केले. तसंच मध्य इस्रायलमधल्या काही ठिकाणांवरती क्लस्टर बॉम्ब टाकले. तसंच सौदी अरेबिया आणि यूएई मधल्या अमेरिकेच्या ठिकाणांनाही इराणनं लक्ष्य केलं. आता तर अमेरिका इराणच्या खर्गबेटांवरती जमिनी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी सुद्धा बंद करण्याची धमकी दिली आहे. आफ्रिकन देश जिबुतीमधील अमेरिकेचा लष्करी तळ या सामुद्रधुनीपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. जर बाब अल मंदेब सामुद्रधुनी सुद्धा रोखली गेली तर मध्य पूर्वेतील सध्याचा संघर्ष अधिक चिघळू शकतो. आणि त्याचसोबत आणखीन एक मोठा धक्का इराणनं दिलाय, तो म्हणजे होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवरती कर लावण्याचा विचार आता इराण करतंय. या संदर्भातील विधेयक संसदेत मांडणार असल्याचंही इराणने सांगितलंय. आता हा सगळा संघर्ष सुरू असताना काही अंशी का होईना पण एक सकारात्मक बातमीही भारतासाठी आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवासाला घेऊन इराणनं मोठं वक्तव्य केलंय. मित्र राष्ट्रांना होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करायला इराणनं परवानगी दिली आहे. यामध्ये 5 देशांचा समावेश आहे. तुम्हाला जसं मी म्हणलं होतं की भारतासाठी सकारात्मक बातमी आहे, त्याचं कारणच हे आहे की या 5 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तानलाही होर्मुझची समुद्रधुनी प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.